काय आहे हे त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे सगळ्यांनाच कळालं। तर दुसरीकडे जगाच्या पोशिंद्याला जनावराप्रमाणे शेतात राबावं लागत असल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील 70 वर्षांचे शेतकरी अंबादास पवार यांनी स्वतःला बैलाऐवजी जुंपून घेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी एबीपी माझानं दाखवलेला होता। याची गंभीर दखल घेत आज विधानसभेत स्थगन प्रस्तावही मांडण्यात आला। धक्कादायक म्हणजे अंबादास पवार हे सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातलेच। एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचे डोळे उघडले आणि त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं। 4.5 एकर ते मला परवडत नाही म्हणून ट्रॅक्टरने सगळं करायला परवडत नाही म्हणून मी काय केलो, स्वतः खांद्यावर जीव घेऊन मी कोळपिलो त्याला। कोणी झुंड म्हणते, कोणी कोळपू म्हणते। मी कोळपिलो त्याला, कुळपून रानाची मशागत केलो मी। तरी मला रोजगार परवडणार झालाय, बैलाचा खर्च परवडणार झालाय म्हणून मी धंदा करतोय। पोरग पुण्याला। एबीपी माझानं ही बातमी लावून धरल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकरी दाम्पत्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना आश्वस्त केलं। माफ व्हावं, परंतु 40,000 कर्ज आहे अंजुमन। 40,000 जमीन 4.5 एकर। अच्छा, आणि जमिनीत उत्पन्नावर काय होत नाही का? उत्पन्न काय त्याचं त्याला पूर्ण झालं साहेब। मालाला भाव मिळावं, झालं कर्ज माफ व्हावं आणि ह्या शेतीला थोड्या शेतवाल्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे। पहिलं हायत बरे 3,000 रुपये हजेरी मागतात, आम्हाला मदत कोणी करू शकत नाही। लोकांचा बैलाचा आऊत लावणं परवडतं। कृषी अधिकाऱ्याला तुमच्याकडे पाठवतो, हां तुमच्या सगळ्या अडचणीची मी समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत निश्चितपणे करू आपण, काय काळजी नका करू। बरं, धन्यवाद साहेब। धन्यवाद। तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सरकारचा केवळ दिखाऊपणा सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला। पाहूया। हे व्यापारी लोक आहेत, यांचा विचार व्यापारी आहे। हे सरकार म्हणून काम करत नाही, बैल नाही त्याच्याजवळ, शेती करायची आहे, शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मूठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे। नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये दिले असं वक्तव्य करणारे भाजप आमदार बबनराव लोणीकरांवर विरोधक तुटून पडले आणि आज त्यात बबनराव लोणीकरांनी विधानसभेत तावातावानं आपण शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा दावा केला। तसंच माझं काही चुकलं असेल तर माफी मागतो असंही ते म्हणाले। विरोधकांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोपही बबनराव लोणीकरांनी केला। दरम्यान लोणीकर आणि कोकाटे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। काल याच मुद्द्यावरून नाना पटोले आक्रमक झालेले पाहायला मिळाले। अध्यक्षांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांचं काल दिवसभरासाठी निलंबन देखील झालं होतं। 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिलेस, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो। माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडं सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल, 1000 वेळा। मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाही आहे, पण यांची माफी मागणार नाही। याला राजकारण करायचंय। दरम्यान लोणीकरांनी